जिल्हा परिषद मॉडेल स्कूल डोंगरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सादर करीत आहे इयत्ता दुसरी बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा वडेश बहरला. 7 वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढलेला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदीवर पानांचे पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडसार सावलीत बसायला फार मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गोड गायचे. वडेशाला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिली होती. चिमणीचे पिली होते चिनू, कावळीनेचे पिली होते कानोन, पोपटाचे पिली होते पिनू. पिले लप्पाछप्पी खेळत, पारांबी पकडून झोके घेत खूप दंगा करत. दुपारी वडेशाची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. पिलांना वडेशाचा राग यायचा. ती वडेशाचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशाचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली आणि हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला. या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागली. येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो. गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेशजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले वडेशला पाहून वडेश बहरून आला. धन्यवाद.